नमस्कार, मी रोहित पवार मुस्ताफिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं लोणावळ्यामधून स्वागत करतो। लोणावळ्यामध्ये आज एक खास प्लॅन झाला आहे। हा मागे विला बघताय, तर नेहमीप्रमाणे आपण विला एक्सप्लोर करणारच आहोत, पण आज खास लोकांसोबत आपण विला एक्सप्लोर करतोय। आज बऱ्याच दिवसांनी आपल्याकडे कोकणकर मंडळी जमलेली आहेत, तर धिंगाणा होणार आहे। आपण मजा तर करणारच आहोत, पण त्याच्या अगोदर एकदा पूर्ण विलाची टूर करून घेऊया। सो हा आहे पार्किंग स्पेस आणि हा बाहेरचा परिसर आहे। आरामात 2 ते 3 गाड्या राहू शकतात इथे। आता आपण काय करूया की हे बघा, आता आपण बॅक साईडला जाऊया। सो बॅक साईडला काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो। सो इथून जेव्हा आपण येतो तेव्हा हा असा सिटिंग स्पेस केलेला आहे। इथे जर तुम्हाला बार्बिक्यू वगैरे करायचं असेल ना, तर इथे तुम्हाला ग्रिल दिलेली आहे। त्यानंतर मग इथे हा स्विमिंग पूल आहे। सो स्विमिंग पूल विथ छोटासा वॉटरफॉल आहे, तो तुम्हाला मिळतो बघा। आणि हा पॅसेज बघा किती मोठा आहे ते। इतका मोठा पॅसेज आहे। चला, आता दुपारचं जे जेवण आहे ते आलं आहे। तो जेवणामध्ये आहे ना पॅकेज असतं। सो पॅकेजमध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन असतात। तर त्याच्यामध्ये चिकन असतं। चिकनमध्ये कसं आहे, ग्रेव्ही, सुक्का, दाल राईस, चपाती। त्यानंतर मग अंड्याचं पण ऑप्शन असतो, पण तुम्हाला अगोदर सांगावं लागेल। व्हेजमध्ये आहे ना, आता मी शेवची भाजी सांगितलेली, पण मटर पनीर वगैरे पण तुम्हाला मिळू शकतं। आणि हे जे स्टार्टर आहेत ना, ते आपण बाहेरून ऑर्डर केले आहेत। सो इथे स्विगी झोमॅटोवरनं डायरेक्ट तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता। जेवणामध्ये काय काय आहे ते दाखवलं। सो आपले जे मित्र आहेत ते ऑलरेडी सुरू झालेले आहेत। आता सगळ्यांना एक एक आपण दिलेले आहेत। सो दादा, तू काय व्हेज घेतलेस का? व्हेजमध्ये मी शेवभाजी घेतली आहे। हां, आणि बऱ्याच दिवसानंतर म्हटलं इकडे मिळते शेवभाजी, तर ते ऑर्डर केले। पहिला बाईट मस्त शेवभाजी, मस्त रिकमेंड। तुम्ही इथून आलात तर विचारा शेवभाजीबद्दल, अवेलेबल असेल त्या टायमाला तुम्ही मिळेल, पण मस्त झालं। अविनाश, तू काय अंडा? मी चिकनपेक्षा आज काहीतरी जरा वेगळं घेतलेलं आहे। हां, मस्त आहे। म्हणजे सगळं काय आपण ट्राय करतो, तर आज म्हटलं की अंडा मसाला वगैरे आहे आणि चपाती, साधं जेवण। आणि हा नेहमीचा आपला नेहमीचा चिकन चिकन लवर आहे मी। हां, मस्त आहे। पण इकडचा मसाला आता तिकडे पण खातो ना मी कोकणामध्ये, आणि इकडचा जो आहे ग्रेव्ही खूप छान लागते। सो इथे आपण पार्सल पण मागवलेलं। सो ते तर आपण खाणारच आहोत, म्हणजे आता हे सगळं आता संपेलच थोड्या वेळात। मग बाकी आता आपण मजा पण करणार आहोत। तर जेवून घ्या आता मस्त, आपण आता मजा करू। सो आपण जेव्हा आतमध्ये एंट्री करतो ना, तेव्हा हा फर्स्ट लुक आहे। इथे तुम्हाला आहे ना, हा डायनिंग एरिया आहे। इथे डायनिंग टेबल ठेवलेला आहे। वर आपल्या 2 रूम आहेत, या बाजूला एक रूम आहे। हा सोफा सेट आहे। इथे बसून आपण मूवी, IPL वगैरे मस्त एन्जॉय करू शकतो। सो जिओचं कनेक्शन आहे, वायफाय आहे, मस्त तुम्ही मजा करू शकता। दुसरी गोष्ट म्हणजे की हे बघा, आता हा आपला कॅमेरा वगैरे तर आहे इथे। हे बघा स्पेशियस बघा किती आहे, बऱ्यापैकी स्पेशियस आहे। या बाजूला किचन आहे। किचनमध्ये तुम्हाला आहे ना फ्रीज मिळतो, त्यानंतर प्युरिफायर आहे, आणि तुम्हाला जे काय बाकी गोष्टी लागणार आहेत तर त्या आहेत। तुम्ही जर काही बाहेरून ऑर्डर करणार असाल तर या गोष्टी तुम्ही यूज करू शकता। इथे एक कॉमन वॉशरूम आहे। हे बघा, हे एक कॉमन वॉशरूम आहे। त्यानंतर मग ही आहे पहिली बेडरूम। सो वॉशरूम नाही आहे ह्याला अटॅच, कारण की हे बाजूलाच हे वॉशरूम आहे, ते तुम्ही यूज करू शकता। चांगली आहे। हे बघा, हा बघा किती स्पेस आहे बघा। या रूममधूनच आहे ना डायरेक्ट हा विंडो व्ह्यू आहे बॅक साईड। आणि आपले मित्र या बाजूला ऑलरेडी पाण्यामध्ये गेलेले आहेत। सो आपण पण जाणार आहोत, तर म्हटलं पहिलं तुम्हाला पूर्ण विलाची टूर देतो आणि मग आपण पाण्यात जाणार आहोत।
चला आता मी तुम्हाला ही बेडरूम दाखवली, इथे किचन आहे हे दाखवलं. आता आपण वर जाऊया. सो वर आहे ना टोटल 2 रूम आहेत आणि टेरेस एरिया आहे. सो जाऊया आता वर. आपण जेव्हा वर येतो ना तर इथे एक बेडरूम आहे आणि इथे एक आहे. सो हा पहिला बघूया. जसा खाली आहे ना तसाच स्पेस आहे, तुम्हाला तेवढा स्पेस मिळतो. आणि या बाजूला अटॅच वॉशरूम आहे जे नीट आणि क्लीन आहे. तुम्हाला गिझरसुद्धा मिळतो. त्यानंतर प्रत्येक रूममध्ये AC, पंखा आणि असं तुम्हाला स्टोरेजसाठी सुद्धा मिळतं. हे बघा छान आहे. आता आपण ही रूम पाहिली, याच्याच समोर दुसरी रूम आहे. सो जेव्हा आपण एंटर करतो तेव्हा हा बघा हा व्ह्यू आहे. हे बघा मस्त डेकोर केले. ही मास्टर बेडरूम आहे. इथे आहे ना हे बघा वर तुम्हाला थोडंसं डेकोरेशन पण मिळालं. याच रूमला आहे ना अटॅच बाल्कनी आहे. सो फ्रंट साईड जी आहे ती तुम्हाला इथे बघायला मिळते. आजूबाजूला मस्त झाडं आहेत आणि इथे आपली गाडी उभी आहे. हा पार्किंग स्पेस. माउंटन व्ह्यू आहे आणि इथून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पण दिसतोय. मी तुम्हाला टेरेसवर जाऊन दाखवतो. ही बघा इतकी मोठी ही बाल्कनी आहे. त्यासोबत हा बेडरूमचा व्ह्यू. इथलं वॉशरूम जे आहे ते बघूया. वॉशरूम नीट क्लीन दिसतंय. बघा आपण ही रूम पाहिली, ही रूम पण पाहिली. सो आता आपण चाललो आहे बाल्कनीमध्ये. सो बॅक साईडला ही बाल्कनी आहे जिथे तुम्हाला हा फुल व्ह्यू मिळतो. दादा मजा चालली आहे. आले आणि लगेच मजा चालू. पाणी तिकडे कमरे एवढे ना, या साईडला जास्त आहे ना पाणी. दाखव. हा हे बघ इथे जास्त आहे, त्या साईडला कमरे एवढे आहे. आणि इकडे निखिल कोणासोबत तरी फोनवर बोलतोय मगासपासून कंटिन्यू. म्युझिक सिस्टीम आहे. सो आता मी बंद करायला सांगितली, म्हटलं मला ऑडिओ रेकॉर्ड करायचा होता म्हणून. पण म्युझिक सिस्टीम पण आहे इथे. आहे ना आजूबाजूला हे सगळे विलाज आहेत, त्यामुळे तेवढं काही मला वाटत नाही की काही प्रॉब्लेम असेल. सनसेट होतं आहे. चला आता आपण आहे ना टेरेसवर आलो आहे. सो टेरेसवर पण तुम्हाला एक बऱ्यापैकी स्पेस मिळतो ज्याच्यामध्ये तुम्हाला माउंटन व्ह्यूसुद्धा आहे. हे बघा डोंगर आहेत इथे. हा आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. दुसऱ्या बाजूनी मी तुम्हाला दाखवतो जाऊन. हा खाली जो पॅसेज आहे तो. त्यानंतर मग सनसेट पण खूप सुंदर होतो आहे आता. हे बघा. सो इथे पण तुम्ही बसून मस्त चिल करू शकता. सो हे असं आहे आणि इथे पण तुम्हाला हा व्ह्यू बघा इथून. ॲक्च्युली हा जो विला आहे ना हा कॉर्नरला आहे म्हणून कदाचित त्याचं कॉर्नर पॉईंट बंगलो असं नाव देण्यात आलं आहे. पण भारी आहे, म्हणजे आवडलं मला. एक साईडला असल्यामुळे ना बेस्ट वाटतं आहे. हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. समोरच इथे आहे ना नारायणी धाम मंदिर पण दिसतं आहे. सो नारायणी धाम मंदिरच्या अगदी अपोजिटला आपण आहोत. तुम्हाला त्या बाजूनेच यावं लागतं, मध्ये क्रॉसिंग आहे ती क्रॉसिंगनी यावं लागतं. सो आता आपण काय करूया, तुम्हाला मी पूर्ण विलाची टूर दिलेली आहे. आता आपण खाली जाऊया आणि आता थोडं एन्जॉय करूया. चला गुड इव्हिनिंग. चहाची वेळ झाली आहे. चहा आणि भजी. हा बघा इथे आजच सुरू झालं आहे. ही जागा भारी आहे ना पण. आणि थंडावा पण आता पडला आहे. नाईट ॲम्बियन्स बघा. आणि आता चहा आलेली आहे, चहासोबत भजी वगैरे आहे. सो आता आपण इथे बसून हे करूया. चला सगळे चिलमध्ये आहेत, मस्त बिझी आहेत. ॲक्च्युली हे सगळे आता बिझनेसमॅन झालेत
त्यामुळे सगळ्यांचे फोन चालूच असतात कंटिन्यू. अविनाश तेवढा सुखी माणूस आहे. रविवार आहे, संडे सुट्टी. आमचे पण फोन चालू आहेत. भजी घे, त्यांना देऊ. कुरकुरीत आहे ना. चहा ऑलरेडी संपली अर्धी. घ्या भजी घ्या. पाण्यात जाऊन आले, मला काय जायला नाही मिळालं. परत जाणार आहोत आम्ही. शूटच्या नादामध्ये असं राहून जातं. चला, जेवण आलेलं आहे आणि जेवणामध्ये फ्राईड राईस मागवलेला आहे आणि चिली आहे. आणि एवढे नाचलेत की बघा. मी म्हटलं की जरा शूट करू द्या, तर नाही, चालू झाले. सो आता आम्ही हे जेवतो. हो. आणि आता साईडला गाणी वगैरे चालू आहेत, मस्त मजा आहे. आता तुम्हाला आहे ना इथला नाईट व्ह्यू जो आहे तो दाखवतो. सो आपण गाडी इथे पार्क केलेली आहे. हा बाहेरचा पार्किंग एरिया, ती बॅक साईड आहे आणि ही फ्रंट साईड. सो 1+1+ टेरेस असं आहे ते. सो आपण तुम्हाला तर आतमधलं सगळं मी दाखवलं आहे व्यवस्थित. हा बघा, हा पार्किंग एरिया या बाजूने. सो आपण इथून आलो, या साईडला हायवे आहे. तर तुम्हाला आता अंदाज येईल. आता मागे जाऊया. हा पूल एरिया आहे. इथे वॉटरफॉल असतो, तुम्ही बघितलंच, आपण एन्जॉय केलं ते. त्यानंतर मग हा इतका मोठा पॅसेज आहे. इथे आपण बसून मील्स वगैरे एन्जॉय करू शकतो. हा एक एरिया मला आवडला, गझिबो टाईप एरिया आहे, मस्त एरिया. सो इथे पण मस्त चिल करू शकता. आता एप्रिलचा महिना चालू आहे, पण थंडावा आहे, हवेमध्ये गारवा आहे. हेच मला लोणावळ्याचं आवडतं, की रात्री वातावरण खूप चांगलं असतं लोणावळ्याला. गुड मॉर्निंग. चला, कशी झाली झोप? मस्त, थंडी आहे. लेट उठलो. मुंबईला ॲक्च्युली अजूनपर्यंत गरमी आहे, इकडे आहे थंड वातावरण मस्त. आणि इथे इकडचं वातावरणच भारी आहे रे. म्हणजे दिवसा गरम होतं, रात्री घाम पण येत नाही. झालेलं वातावरण चिलचुडत असं काम मस्त. चला, आता मिसळ आहे आपल्या नाश्त्यामध्ये. छान आहे, बटाट्याची भाजी करते. आणि मला वाटतं चहा पण येते. सो कसा वाटला एक्सपिरियन्स? मस्त होता. बाजूला स्विमिंग पूल पण आहे. माझ्या निम्यांतर बऱ्याच दिवसांनी भेटलो ना, तो पण एक वेगळा आनंद आहे. 10 महिने झाले असेल, 10 महिन्यानंतर भेटलो. आपण भेटलेलो अलिबागला, नागावला, त्यानंतर आता. चला, कॅरमचा डाव रंगलेला आहे. म्हणजे खेळायचा नव्हता, पण आहे म्हणून जाता जाता खेळतायत, जरा वेळ खेळतायत. सो इथे आहे ना तुम्हाला असे इनडोअर आणि आउटडोअर गेम्स ठेवलेले आहेत, तुम्ही खेळू शकता तुम्हाला हवं असेल तर. सो चला आता निघूया. काय रे, एक शेवटचं संपून जाऊया. राणी कोणाची? निखिल काय ऐकत नाही. राणी निखिलची. निखिलचीच राणी शेवटी.
चिडतात पण. दादा क्वीन गेलेली आहे कवर. राणी नको, सगळ्यांच्या राण्या आहेत वाटतं. ओके चला आता आम्ही इथून निघणार आहोत. तर जाता जाता या विलाची जी प्राईज आहे ती तुम्हाला सांगतो. हा विला आहे तुंगारलीमध्ये. सो लोणावळ्यापासून अगदी 3 किलोमीटरवर हा विला आहे. मला वाटतं एक 5 ते 10 मिनटामध्ये तुम्ही रेल्वे स्टेशनवरनं पण इथे पोचू शकता. रिक्षाचा ऑप्शन वगैरे आहे तुम्हाला यायला. मी व्हिडिओ खाली लिंक वगैरे देईन तुम्हाला गुगल मॅपची. या विलाचं नाव आहे कॉर्नर पॉईंट विला बाय ड्रीम कॅसल लोणावळा. सो तुम्हाला जर यायचं असेल तर स्क्रीनवर मी नंबर दिलेला आहे, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. प्राइजिंग जी आहे ती तुम्हाला वीकडेजमध्ये 9,000 रुपयाला हा विला तुम्ही 10 लोकांसाठी बुक करू शकता आणि विकेंडला 16,000 रुपयामध्ये 12 लोकांसाठी हा विला तुम्ही बुक करू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा. आता ना आपल्यासोबत कोकणकर मंडळी होते. सो आपला प्लॅन खूप असं इन्स्टंट झालेला. सो माझं शूट होतं तर म्हटलं की चला आपण एक आउटिंग पण होईल. तर आता आपण त्यांना विचारूया की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता ते. आम्ही या इकडे विलामध्ये आलो. आम्ही जवळजवळ 10 महिन्यानंतर परत भेटलोय. अवी, निखिल, रोहित आम्ही असं भेटत असतो मध्ये मध्ये. काय आहे, आपलं एक प्रोफेशन आहे. आपण प्रत्येकजण आता वेगळ्या व्यवसायामध्ये आम्ही स्थिर स्तरावर होतो आहे. त्यातल्या त्यात यूट्यूब आणि सोशल मीडियावरती आम्ही काम करत होतो. पण पूर्वी खूप भेटणं व्हायचं. आता कामात व्यस्त असल्यामुळे आम्ही जास्त भेटलो नाही. पण 10 महिन्यानंतर आज भेटलो तर खूप छान वाटलं. कालपासून आम्ही खूप एन्जॉय केलं इकडे. स्विमिंग पूलमध्ये गेलो. आम्ही छान इकडे आजूबाजूच्या परिसरात फिरलो. इकडचं वातावरण चिल्ड आहे. म्हणजे आता ह्या टायमाला उन्हाळ्यात इकडे गरमी होते, पण इकडे वातावरण थंड आहे. तर तुम्ही कधी आलात फॅमिलीसोबत या, मित्रांसोबत या आणि छान एकदम चिल्ड व्हा इकडे. थोडंसं आपण धकाधकीच्या जीवनापासून थोडंसं रिलॅक्स कधीतरी असं 1-2 दिवस आपण येतो, तर ते छान वाटतं. तुम्ही आलात तिकडे हा पूर्ण विला बुक करू शकतात. माहिती पूर्ण इकडे तुम्हाला मिळेल ह्या व्हिडिओमध्ये आणि नंबर त्यावरती कॉल करून तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता. कालपासून एकदम मजा आली आणि सर्व ही कोकणकर मंडळी झोप पण चांगले झाले, गप्पा गोष्टी पण बऱ्याच झाल्यात आणि ओव्हरऑल मजा आली. काय बोलतो निखिल? नाही खरंच छान वाटलं. आणि चौघं सोबत असलो ना की एक वेगळीच मजा येते. आणि इकडचं लोकेशन बाप आहे, थंड वातावरण आहे थोडं. कारण आता सध्या गरमी चालू आहे आणि त्या गरमीत थोडं थंड रिलॅक्स व्हायला इकडे आलो आहे. असं काहीतरी चालू करूया का आपण पण? म्हणजे इथेच नाही, गावाकडे झालं किंवा कुठे. म्हणजे माझं तर आहे इन फ्युचर 10-1 वर्षानंतर तर गावालाच आपलं काहीतरी बनवायचं आहे. हो. ते होमस्टे असेल, काय ना काहीतरी असेल. आपलं एंड टार्गेट तर असायलाच पाहिजे, कारण आपलं गाव आहे आणि स्वर्ग आहे कोकण म्हणजे. हे काहीतरी विचार करूया, म्हणजे लोणावळ्यातच नाही, कर्जतला कुठे गावा साईडला काय. माझं घराचं पण काम चालू आहे निखिल, तर तिकडे काहीतरी असं बनवू. बघूया. मी अविला बोललोय की तू घर बांधतोस मोठंच बांध आणि रूम असे काढ की तिथे त्याचं कन्वर्ट करून रूम आणि प्रॉपरली बुकिंग वगैरे घेऊ शकतोस. कारण काय शेवटी आपलं आहे आणि आपलं असलं की तिथे आपण बिंदास असतो आणि सगळ्या गोष्टी मॅनेज पण करू शकतो. म्हणजे तिथे आता ट्रेकिंगसाठी म्हण किंवा सगळ्या गोष्टी कॅम्पिंग करू शकतो, फिशिंग, मासे पकडायला. तुम्ही पावसाळ्यात तर भरपूर काय काय असं सगळं करूया, काहीतरी विचार करूया, प्लॅनिंग करायला पाहिजे. आणि जेव्हा अशा ठिकाणी आपण भेटतो ना तेव्हा जसे काही ना काहीतरी बिझनेस प्लॅन पण होतात आमचे. आता मी समजा मँगो करतोय, मसाले करतोय, तर अवी म्हणतो अरे हे कसे लोकांपर्यंत पोहोचतील, त्याला आणखी पोहोचवूया कसे. निखिल काहीतरी नमनाचं करतोय, अवीचं आहे ऑलरेडी कन्सल्टन्सीचं. तर हे आपण एकमेकांना कसं हेल्प करू, त्यासोबतच आणखीन कोकणात आपण गावाकडे कुठला व्यवसाय करू शकतो ह्याचं पण आम्ही प्लॅनिंग करतो. काल झालेली बरीचशी डिस्कशन. तर तुम्ही पण जरा सांगा की असं काय आम्ही जर विला वगैरे रिसॉर्ट वगैरे जर करायचा विचार आहे. चला आता आहे ना छोटासा प्लॅन आहे. म्हणजे आता आपण इथून निघणार आहोत. अवीचे आहे ना गावचे आहेत, त्यांचं आहे ना मला वाटतं चिक्कीचं आहे ना रे अवी. तर चिक्कीचं दुकान आहे, तर तिथे जाणार आहोत आपण. लोणावळा म्हटलं तर चिक्की घरी घेऊन जायलाच पाहिजे. सो तिथे जाणार आहोत आपण. त्याच्यानंतर आपण ते दुकान वगैरे बघूया. जर जमलंच तर आपण ते तुम्हाला दाखवू. जर तुम्ही कधी लोणावळ्यात येत असाल तर तिथे पण तुम्ही नक्की व्हिजिट करा. म्हणजे आपल्याच एका कोकणी माणसाला थोडासा अजून हातभार लागेल. नक्कीच डिस्काउंट पण देतील ना रे अवी? चालेल, आता आपण जाऊया तिथे. मग तिथे गेल्यावर तुम्हाला लोकेशन सांगतो. त्यांची मला वाटतं 3 ते 4 दुकानं आहेत लोणावळ्यामध्ये. आणि कोकणातला माणूस आहे ना इथे येऊन बिझनेस करतोय, म्हणूनच कुठेतरी आम्हाला पण असं वाटलं की आपण पण या क्षेत्रात आता उतरलं पाहिजे. मी तर आहेच, म्हणजे मी ऑलरेडी बुकिंग्स वगैरे घेतो. पण आता हे बघा, यांच्यासोबत पण प्लॅनिंग चालू आहे
काहीतरी नवीन घेऊन यायचं. थोड्याच दिवसात तुम्हाला समजेल. आता सध्या तरी ऑन पेपर सगळ्या गोष्टी चालू आहेत, समोर समोर येतील हळूहळू. स्टे ट्यून. चला रे, गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. आता आपण चाललोय थोडंसं बाहेर वर्सोलीला. आता आपण होतो तुंगारलीला, आता वर्सोलीला चाललोय. वर्सोली म्हणजे टोल नाक्याच्या थोडंसं अगोदरच आहे. चला पोचलोय आपण वर्सोलीला. सो वर्सोली ग्रामपंचायत इथे आहे. टोल नाका जो आहे एकविरेला जाताना जो टोल नाका आहे ना, तो इथे थोडंसंच पुढे आहे. त्याच्याच बाजूला इथे मगनलाल चिक्की आणि लोणावळा चिक्की हे 2 शॉप जे आहेत ना, ते आपल्या गाववाल्यांचेच आहेत. अविनाशचे जे गाववाले आहेत सो त्यांचेच आहेत. तो दादा आहे, आपण त्यांना भेटूच. पण मी तुम्हाला लोकेशन समजावून सांगतो. जर तुम्ही आहे ना एक्सप्रेस हायवेने येत आहे तर इथे एक्झिट आहे, लोणावळा एक्झिट. म्हणजे जर एकविरा वगैरे जायचं आहे तर तो एक्झिट म्हणजे एक्झिट इथेच आहे. तिथून आहे ना अगदी 1-2 मिनटं पुढे आलात ना की इथे तुम्हाला युटर्न मारावा लागेल. किंवा मग जर तुम्ही एकविरेला जात आहे तर इथून सेम अंतरावर टोल नाका आहे. सो ॲक्च्युली मगनलाल चिक्की आणि लोणावळा चिक्की हे शॉप आहेत, तुम्ही लक्षात ठेवा. इथे लँडमार्क आता मला पण आयडिया नाही आहे कसं सांगू, पण हा जो बोर्ड आहे ना, ह्या बोर्डच्या एक्झॅक्ट समोर ही 2 दुकाने ते आपल्या दादांचीच आहेत. इथे तुम्हाला लोणावळ्यातल्या ज्या चिक्की आहेत त्या सांगते. आपलं कोकणकरांचं कोणाचंही नाव सांगितलं ना, सतीश दादा असेल, निखिल असेल किंवा अविनाश असेल, माझं सांगितलं ना, तरी तुम्हाला नक्कीच इथे डिस्काउंट मिळणार आहे. स्वतः दादा आपली खातिरदारी पण करतात. इथे नवीन दुकानवाले आलेले आहेत. चिकी लोणावळा चिकी. हो व्यवस्थित डिस्काउंट मिळेल. माझं नाव सांगा. हो दादांचं दुकान आहे. कुठे? ह्या साईडला या. नमस्कार दादा. आपल्या इथे किती 4 दुकान आहेत का? 4 दुकानं. अच्छा, मग इथे हे 2 आहेत आणि आपल्या खंडाळ्याला 2 आहेत. आवडलं. म्हणजे आपलं कोकणातले इथे येऊन बिझनेस करतायत हे खूप मोठी गोष्ट आहे. आपण अशा लोकांना तर बिंदास, आणि आपले इथं गाववालेच आहेत, बिंदास प्रमोट करू शकतो. आणि दादा आपले लोक येणार तर आपण तुम्ही डिस्काउंट पण देणार ना? डिस्काउंट मिळून जाईल. हां नक्कीच काहीतरी मिळेल. बघा, डिस्काउंट मिळेल नाही मिळेल नंतरची गोष्ट असते, पण आपल्या माणसाला आपण बिंदास कधीही प्रमोट करतो. आपली माणसं मोठी झाली पाहिजेत. कारण की दादा बघा, लोणावळ्यात येऊन कोकणातला आहे, अविनाशच्या गावाला आहे दादा, म्हणजे अविनाशच्या भावकीमधलाच आहे, घरशीच आहे तो पण. सो तो लोणावळ्यामध्ये येऊन 4 दुकानांपर्यंत तो पोचला आहे. आणि यांना झालं आहे काय की दादानी एका दुकानात काम करून या ठिकाणी तो पोचला आहे. खूप मोठी गोष्ट असते. सो आपण नक्कीच त्यांना सपोर्ट करू शकतो. सो नक्की तुम्ही या. चलो.